नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. मामांच्या कृपेमुळे शिवाप्पाला जीवदान मिळाले. भाग 1. योग्य अशी संगत किंवा मार्गदर्शन मिळालं नाही तर स्वभावाने फार चांगली असणारी माणसंही वाया जातात. माणूस म्हटलं की त्यांच्या स्वभावात काही चांगलं आणि वाईट असे गुण असतातच. माणसातील चांगल्या गुणाचा विकास साधुसंत करत असतात, त्यामुळे त्या माणसाचे मोठे कल्याण होते. म्हणूनच वाटेल ते तुच्छ काम करावे लागेल किंवा अपमानकारक वातावरणात राहावं लागेल तरी संतांची सेवा संगत करावीच, असं संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांनी म्हटलं आहे. शिवाप्पा वीरभद्र शिड्डूर तथा सोलापुरे हा यासोबतचा एक नमुनादार उदाहरण आहे. शिवाप्पाचे वडील संकेश्वर जवळील सोलापूर गावचे, परंतु ते गडहिंग्लज जवळ भडगावला येऊन राहिल्यामुळे लोक त्यांना सोलापुरे असे म्हणू लागले. शिवाप्पाला भडगावचे लोक सोलापुरे असे म्हणत. इसवी सन 1914 साली त्यांचा जन्म भडगावात झाला. तो सुमारे 5.5 फूट उंच असलेला, गव्हाळी वर्णाचा, शरीराने मजबूत आणि काटक असलेला देखणा गडी होता. त्याचे डोळे लाल होते. तो वेगाने झपाझप चालत असे. स्वभाव रागीट होता, मात्र तो अत्यंत सत्यवादी होता. त्यासाठी ते प्राण्यांचीही पर्वा करत नसे. शिवाप्पाची एका दमात 4-5 कुस्त्या खेळण्याची तयारी होती. शिवाप्पाचे लग्न झाले व त्याला 3 अपत्यही झाले. त्याचे काही तर मोठं पूर्वपुण्य शिल्लक असावे म्हणून योग जुळून आला आणि त्याची मामांशी भेट झाली. पुढे त्यांच्या आयुष्यातील एका आणीबाणीच्या प्रसंगी मामांच्या कृपेचा लाभ त्याला झाला. शिवाप्पा हा परोपकारी वृत्तीचा असल्याने गावातील तटा बा खेड्यात त्याला पंच म्हणून न्यायनिवाडा करण्यास बोलवला जाई. या न्यायनिवाड्यात लबाडी व खोटेपणा करणाऱ्यांना पाहून त्याची पित्त खवळत असे, तेव्हा तो अशा माणसांची जाहीरपणे कानउघडणी करत असे. त्यामुळे ती माणसं मनातून त्याच्याशी वैर धरत असत. आपल्याला कोणी दगा देऊ नये म्हणून शिवाप्पाला नेहमी हातात एक काठी व सोबत चाकू घेऊनच कुठेही जावं लागत असे. प्रसंगी एखाद्याला जीव जाई तो मारण्यासह तो भीत नसे. त्यामुळे गावातील काही माणसांनी त्याला ठार मारण्याची सुपारी दिली. ही बातमी शिवाप्पाला कळली होती. त्यामुळे येणाऱ्या भयानक संकटातून सुटण्यासाठी तो विचार करू लागला. त्याला स्वतःला असं एकही मार्ग सुचेना म्हणून तो परममित्र दानप्पा कोणिकेरी याला सोबत घेऊन बाळूमामांना भेटण्यासाठी गलगली गावच्या माळावर आला. शिवाप्पाने मामांचे दर्शन घेतले व त्या दिवशीचा त्यांचा मुक्कामी तेथेच झाला. सकाळी सर्वजण उठले व सर्व सोयीस्कर आटपलं, पण मामा काहीच बोलले नाहीत. अशातच दुपारचे जेवणही आटोपले, तरीही मामा काहीही बोलले नाहीत. तेव्हा शिवाप्पा सोलापुरी गावाकडे निघण्यास विचारत होते. त्याला स्वतःला मामांशी बोलण्याचे धाडसच होत नव्हते. भाग 2 लवकरच येणार, पाहायला विसरू नका. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. असेच बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय बाळूमामा.